सेटवरच संभाषण असायचं का अक्षय सोबत तसं कधी हां, म्हणजे मराठीत किंवा इरसानच्या वेळेला त्यांचा आणि माझाच फाईट सिक्वेन्स होता. तर ते त्याच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरती तो तो रिअल शॉट मी दिलेला आहे, हम्म, हम्म, की त्याच्या 25 पायऱ्या आहेत. हम्म, तर ते मला माझी पाठ पेटते पूर्णपणे. हम्म, तर त्यावेळेला प्रॉब्लेम असा झाला, की मला त्याची प्रॅक्टिस तेवढं नव्हतं. पण ते सतत तुम्हाला ओलं करतात. कारण काय होतं बऱ्याचदा, की बाजूला जरी आग लागलेली आहे, तरी त्याचे चटके इतके पाठीला बसायचे, विदाऊट बनियान होतो मी, हम्म, हम्म, की एका मोमेंट्समध्ये तर कदाचित माझा तो कुर्ता निघणार होता आणि ओपन वेअर मी त्यांना अपेक्षित होतं समथिंग काहीतरी. पण तो पायाला खेचून खाली ओढतो त्यावेळेला हे पुशअप्सची मोमेंट्स बनली माझी आणि 25 ते 30 पायऱ्या अशा मी त्याने माझे दोन्ही पाय पकडलेले आहेत, हम्म, अक्षय कुमारांनी. हा, आणि मला पाठीमागे खेचत असताना इमॅजिन करा, की वरच्या पायरीवरती मी आहे. अशा हम्म, 30-35 पायऱ्या अशा खाली रेल्वे प्लॅटफॉर्मच्या पायऱ्या खाली उतरायचंय. हम्म. पण हातावरती. आणि हा ह्या सीनला कोणी डमी नव्हतं, तुम्हीच दोघं जण? आम्ही दोघं जणच होतो. हा हा हा. त्याचं कारण असं होतं, की ते स्वतः कधी डमी घेत नाहीत. हो. हां. हो. आणि मग हे ऐकलेलं आहे त्यांनी पण आता हे नाही काही तुमच्याकडनं सीनला हा हल्ली हा सुरू केलं असेल समजा, पण त्या दरम्यानची गोष्ट आहे. हम्म, हम्म, हम्म. इव्हन मला तेही नवल वाटलं होतं, की जेव्हा मग मी ईर्ष्येला पेटलो, की यार आपल्याला कधी येणार आहे किंवा काय. तर त्या अख्ख्या पायऱ्या पुशअप्स करत ते दोन्ही माझे हे पाय धरले खेचत आणि ते ॲग्रेशनमध्ये खेचतात. ते हा. जेवढं ॲग्रेशन देणार तर त्यांनी ती गंमत केली. मग ह्यांना मजाक करण्याची सवय आहे. हम्म. अच्छा, चला मुरारी हिरो बने, ओके नो प्रॉब्लेम. तर त्यांनी ते स्पीड वाढवलं खेचायचं. तितके पुशअप्स करत मी खाली आलो. पण ही एक मजा असते किंवा माझ्या डोक्यामध्ये ग्लास फोडायचा सीन होता. तर ते पहिल्यांदा त्या ग्लासला एका मार्करने म्हणजे त्याला आपण ग्लास कटिंग करायचं ते हिरकणी का काहीतरी म्हणतो ना आपण हम्म, त्याला. हम्म. तर त्याने पहिल्यांदा तिला ब्रेक करतात थोडंसं, की अच्छा. जेणेकरून आणि ती शुगर ग्लास होती ती. पण हे पहिल्यांदा अशोक इससे पहले कभी किया तुमने? हाँ, ज़रा संभालो ध्यान में मैं अपना हिसाब से कर दूंगा, बट तुम टेन्शन मत लेना वगैरे वगैरे. त्यामुळे ह्या लोकांचे अनुभव तर मला कधी म्हणजे सीन शूट करत असताना म्हणू किंवा काय, काहीच नाही. जो तो येतो, जेन्युइनली त्याचं तो काम करतो, निघून जातो. अच्छा. इन्सानमध्ये अजयही होता, पण हो. आता आपण सिंघमकडे येऊया, कारण सिंघममध्येही तो होता आणि हां. सॉलिड सीन आहे. त्यातला मला पहिला एक विचारायचं आहे म्हणजे पट्ट्याचा सीन हं. जो गाजला आणि हं. जो सोशल मीडियावर गाजतोय हां, अजूनही, म्हणजे हां. तेव्हाचा सोशल मीडिया असं तर काय झालं असतं हे आपण वेगळंच चित्र असतं हो, कदाचित. हो, हो. पण मला हे विचारायचंय, पुन्हा पुन्हा आज तुमची मुलाखत करणं, पिक्चर तर खूप वेळा पाहिलाय, पण हं. मुलाखत करण्याआधी पुन्हा एकदा तो सीन पाहिला, की कशी मजा घेतोय आपण या सीनची. तर ते जे बेल्टने मारणं आहे हं. किंवा त्याच्यासाठी बरेच इन्स्ट्रक्शन असतील कदाचित रोहित हं. शेट्टीचे किंवा अजय स्वतःही बोलला असेल, बाबा संभाल के हे ते हे सगळं असेल. कारण तुम्ही ज्या पद्धतीनं मोमेंट करताय त्या हां. जमिनीवर, इतक्या जम्पिंग आहेत, तो मला कसा चित्रित झाला, त्याच्यासाठी कशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन्स होते करण्याआधी, हे सगळं मला ऐकायचं आज, खास त्या सीनची खासियत. इंटरेस्टिंग बाजू त्याची अशी होती, की प्रकाश राज आणि मी लंच ब्रेकच्या म्हणजे आम्ही दोघांचं व्हॅनिटी एकच होती आम्हा दोघांची. हं. आणि पहिल्यांदा माझा सीन होणार होता, नंतर प्रकाशजींचा सीन होणार होता. तर ते नेमकं योगायोगानं प्रकाशजींना निघून जायचं होतं. तर हं. ते बोलले, की त्यांनी लंच ब्रेकला मला जेवायला बोललं. आज ते लोग मैं साउथ इंडियन खिलाता हूँ, हं. असं मला ते बोलले. आणि दोघांची एकच बस होती व्हॅनिटी. बाजूला ते आणि मधला दरवाजा तेही उघडला. हं. आणि मग आम्ही जेवलो-बिवलो. तर ते काही मराठी शब्द होते, ज्याच्यासाठी त्यांना प्रश्न पडला, ते माझी हेल्प घ्यायचे. तो सीन शूट झाला आणि म्हणजे माझ्याऐवजी प्रकाशजींचा सीन शूट झाला. हं. तो सीन शूट झाल्याच्या नंतर माझा दुपारी 4-4:30च्या आसपास माझा तो लंच ब्रेक नंतर तो सीन लागला. तर तिथे अजय सरांचं कसं आहे, की ते मस्ती मजाकमध्ये सगळं काम होत असतं त्यांचं. पण आपल्यासारख्यांचं काम कसं असतं, की आपण सीरियस असतो. कारण आपला वाली कोणीच नाहीये. आपल्या कामाकडे फोकस आहे. तर थोडेसे लाईन अचानक तिथे चेंजेस झाले. हं. आणि ते मला परत लक्षात आलं, की आता परत नव्यानं तयार करायची आपल्याला. आणि रिहर्सलला गेलो तिथे. आणि गप्पांच्या ओघांमध्ये रोहित सरांनी मला सांगितलं, की म्हणे, "चलो अशोकजी रेडी?" म्हणलं, "हां." तर ते मला बोलले, की "पहिले जेल के अंदर से तुम्हें आपको बाहर निकालते हैं." हं. तर मग मी त्यांना विचारलं, की म्हणजे ओके. तर माझा असा काय समज झाला, की पहिल्यांदा तो गट आहे वगैरे असं. तर ते अजय सर काय म्हणाले, की "अरे अशोक है, थिएटर का बंदा है यार, वन शॉट करते हैं." तर ते बोलल्यामुळे रोहित सरांनी ते सिरियसली मला बोलले, की "नहीं, नहीं देखो डायलॉग तो अशोक को बोलना है." तर त्यांचं म्हणणं आहे, की डायलॉग बोलने वाले लोग तो हमने कास्ट किए हैं ना, हं. हं. मुझे तो सिर्फ मारना है. हं.
तर ते मी काय केलं, मी म्हटलं मुझे ज्योग्राफी दिखाओ क्या है. हम्म. तो बोले किस लिए. ते बोले अजय सर बोल रहे हैं वन शॉट करना है. तर मग तसं झालं तर मी म्हणाले की नाही मी करूंगा. ऍक्च्युली त्याची खरी गंमत असते, वन शॉट करण्याच्या मागची खरी गंमत होती. तर मग मी फक्त आता थोडंसं इतक्या दिवसाचं काम करण्याचा अनुभव होता, तो रोहित सरांनी पण ते मला बोलले की करे क्या. हा करते. मग त्या एनर्जीने ते बोलले चलो मेरा कॅमेरा लाव. मग त्यांनी त्यांच्या खांद्यावरती कॅमेरा घेतला. तोपर्यंत जवळपास 4 कॅमेरे लावले होते, 4 ते 5 कॅमेरे. आणि मला ते का हवं होतं की मला एकदा त्या सीन मध्ये गेल्याच्या नंतर त्याची एनर्जी ब्रेक व्हायला नको. तर मी म्हटलं की मुझे ज्योग्राफी बता दो क्या क्या होने वाला है. पण त्यांनी मला सांगितलं की जेल से खींचेंगे, जमीन पे फेंकेंगे, यहाँ पे तुम्हारे डायल लाइन्स होंगे, यहाँ से उठाएगा और टेबल पे थ्रो करेगा, यहाँ पे तुम्हारा. आता तिथे मी डिस्टर्ब एका वेगळ्या कारणानं झालो. नॉर्मली नटाची भूक काय असते की माझं शॉर्ट डिव्हिजन अशा पद्धतीनं व्हावं की माझे एक्सप्रेशन्स व्हिज्युअलाइज व्हावेत. ओके. पण आता अरे यार कटिंग जर नाहीये किंवा असं मला ते खूप प्रश्न पडले. पण मी म्हटले चलो करते. शेवटी ते डिपार्टमेंट त्यांचं आहे, काय करायचं ते आपण ह्या एनर्जीने करायचं. मी ते चॅलेंज स्वीकारलं. रोहित सरांच्या खांद्यावरती एक कॅमेरा होता आणि बाकी मी कॅमेऱ्याच्या प्लेसमेंट बघून घेतल्या. आता म्हटलं कळलं आपल्याला. आणि अजय सरांना मी एवढंच मी म्हणालो की आपने सिरियसली बोल दिया तो मैं सिरियसली रेडी हुआ. नाही करते बोलायच्या मागे कुछ फर्क नाही पडत. मग तो बेल्ट आणला त्याने. बरं, माझी एक चूक काय होती, तर ही माझी चूक नव्हती ऍक्च्युली. जो तो त्याच्या डिपार्टमेंटची काळजी घेतच असतो. मग तो सीन सुरू झाला. तो डुप्लिकेट बेल्ट होता, पण त्याचं जे हुक होतं ते ऍक्च्युली ओरिजिनल होतं. ओके. एका पर्टिक्युलर मोमेंटला मे बी आय डोंट नो काय घडलं असेल मला माहित नाही, त्यांच्या हातातनं इथून ते बेल्ट खेचतात. पण 1-2 वेळा मला फक्त तो चुकून ते जे हुक होतं ते शोल्डरला इकडे कुठेतरी. पण म्हटलं आता याच्यात जर सीन मी सोडला तर त्याच्यात काय मजा नाही अजिबात. म्हणून जिथून सीन सुरू होतो थ्रो करण्यापर्यंत, टेबलावरचा थ्रो आणि टेबलावरच्या थ्रो पासून पुन्हा बाकड्यावरचा थ्रो आणि तिथे परत बेल्ट हिटिंग चालू होतं. ह्याचं मी माझ्याच एका इमॅजिनेशन मध्ये माझं वर्ड मी तयार केलं होतं ते कॅरेक्टरचं, जे ह्यांनी कदाचित मला माहित नव्हतं. तर मी बोललो की सर मुझे ये रिदम समझ में आ रहा है तो मैं इस तरीके से वर्कआउट कर रहा हूँ. म्हणजे मला ते नेहमी म्हणतात, प्रत्येक दोन्ही फिल्म मला ते बोलले की आपको जो करना है आप कर लो बोले. अच्छा, सिक्वेन्सच्या पलीकडचे जाऊन तर आपण डायलॉग काहीच बोलत नाहीये, पण जेवढा परफॉर्मन्स आपल्याला कळतो तेवढा आउट झाल्यानंतर बघू ना पुढे काय होतं ते. अशा पद्धतीनं तो 5 का 6 कॅमेऱ्याचा तो वन टेक वन शॉट ओके येतो. एकदाच केला मी, याच्यानंतर तो परत मी केलाच नाही. गरजेपुरता फक्त त्यांनी एक बाकड्याच्या तिथला फक्त बेल्ट हिटिंग मला तो अजय सरांसाठी घेतला त्यांनी फक्त. अदरवाईज माझा तो फर्स्ट वन टेक ओके होता. आणि या सीन नंतर तिथल्या तुमच्या सेटवर जे जे लोक होते त्यांची रिॲक्शन काय होती? कारण मला वाटतं अशोक सराफही होते तिथे. अशोक मावा होणार. त्याविषयी मला ऐकायला आवडेल. सीन संपल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला होता, एवढं मला आठवतंय की सीन झाला आणि धोधो पाऊस कोसळल्यासारखा कडकड कडकड टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि मग माझ्या खांद्यावरती हात टाकून अजय सरांनी फक्त मला उचललं असं आणि एकमेकांना आम्ही नाही बहुत बढिया बोले असं हक केला आणि मी बाजूला रिलॅक्स व्हायला जरा गेलो. कारण मी त्याला खूप एनर्जी लागणार होती. त्यामुळे तो असा आम्ही दोघे दमलो होतो. ते मारून दमलो होते आणि मी शब्दांनी फटकेतून दमलो होतो. आणि मला वाटतं त्याच्यानंतर पुढे शूटच नाही झालं. त्या दिवशी पॅकअप केलं.